जय जय रघुवीर समर्थ. भक्तांनो, विचार करण्यासारखी साधी गोष्ट आहे. पैसे नाहीत म्हणून शाळा सोडलेले खूप जण आहेत, पण पैसे नाहीत म्हणून दारू सोडलेला एकही माणूस या जगामध्ये नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो, एक निंदक आणि दुसरा स्पर्धक. कारण दोन्ही व्यक्ती माणसामध्ये जिद्द निर्माण करत असतात. त्यामुळे मित्रांनो, जरी कोणी आपल्याला नाव ठेवलं तरी जास्त मनावर घेऊ नका. संत तुकाराम म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. मित्रांनो, आजकाल बऱ्याच गोष्टी बदलू लागल्या आहेत. लोकांची पाकिटं वजनदार झाली आहेत आणि नाती हलकी झाली आहेत. माणसे प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा हा वापरण्यासाठी असतो. पण या कलियुगात गडबड अशी झाली आहे की पैशावर प्रेम केले जाते आणि माणसं वापरली जातात. मित्रांनो, काळ मोठा कठीण आलाय म्हणतात, मग आपणच थोडं मऊ का होऊ नये. भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा थोडंसं समजून घेतलेलं काय वाईट आहे. ठरलेल्या साच्यापेक्षा वेगळी गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगायला गेलं की दारं बंद होतात. मित्रांनो, समजदार व्यक्तीसोबत काही मिनिटे केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते. पैसा माणसाला वर नेऊ शकतो, पण माणूस कधीही पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही. मित्रांनो, प्रत्येक दिवस हा चांगला असेल असं नाही, पण प्रत्येक दिवसात काही ना काही चांगलं असतं. सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते. कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्त्व नाही. मित्रांनो, चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारी लोक नेहमीच आठवणीत राहतात. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोकं आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. मित्रांनो, आपलं मन ज्यांच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही. एकटं तर एकटं, पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्त्व द्यायचं नाही. मित्रांनो, संघर्ष करायला मला माझ्या वडिलांनी शिकवलं आणि माझे संस्कार मला माझ्या आईने दिले आणि बाकी सगळं दुनिया मला शिकवतच आहे. वेळ निघून गेल्यावर प्रत्येकालाच कळतं की जपलं असतं तर कधी संपलं नसतं. मग ती संपत्ती असो, प्रेम असो किंवा नातं असो. मित्रांनो, जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते, किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा त्या व्यक्तीवर काहीच परिणाम होत नाही, तेव्हा समजून घ्या की तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा तुम्ही गमावली आहे. मित्रांनो, अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला हे कधी जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. मित्रांनो, नात्यापेक्षा स्वतःचा मीपणा मोठा असेल तर तुम्ही नातं कधीच बनवू नका. आयुष्यात कधी कधी असं वाटतं, काही माणसं थोडी आधी भेटली असती तर खूप छान झालं असतं आणि काही माणसं भेटलीच नसती तर आणखीन छान झालं असतं. मित्रांनो, आपले विचार सगळ्यांना पटतीलच असं नाही, म्हणून ते मांडायचे सोडू नका. कारण काही विचार जरी दुसऱ्यांना पटले नाहीत तरी विचार करायला भाग पडतात. मित्रांनो, चांगले मन आणि चांगला स्वभाव या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. चांगल्या मनाने नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात. मित्रांनो, तुम्हाला तेच मिळणार आहे जे तुम्ही दुसऱ्यांना देणार आहात.
इतरांच्या भल्यासाठी कार्य करा. मग तेच कार्य तुमच्याकडे अनपेक्षित मार्गाने येऊन जाईल. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपले कर्म हे रबरासारखे असतात. तुम्ही त्याला ताणू शकता आणि तुम्ही जसे ताणाल तसेच ते तुमच्याकडे परत येते. लोक तुमच्याशी कसं वागतात हे त्यांचे कर्म आहे आणि त्यावर तुम्ही कसा प्रतिसाद देता हे तुमचं कर्म आहे. मित्रांनो, जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्याचे चांगले दिवस काही वेळापुरतेच मर्यादित आहेत. शब्दांवर विश्वास ठेवू नका. काही लोकांच्या ओठांवर साखर असते, परंतु त्यांच्या हृदयात विष सामावलेले असते. मित्रांनो, फक्त तुम्हीच तुमचे आयुष्य बदलू शकता. दुसरं कोणीही हे काम करू शकत नाही. आपल्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य फक्त आपल्यातच असते आणि इतरांकडे केवळ सल्लेच असतात. मित्रांनो, सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णतः सुखी होत नाही, पण दृष्टी बदलली तर नक्की सुखी होतो. नियम सोपा असतो, पण तो अंमलात आणणं हे फार कठीण असतं. सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्की चांगले बदल घडवू शकतात. मित्रांनो, कोणाचा स्वभाव तुम्ही बदलू शकत नाहीत. कांदा प्रेमाने जरी कापला तरी तो डोळ्यात पाणी सांडतो. लोक तुमच्या भावनांचा कधीच विचार करत नाहीत. ते फक्त करतात असं दाखवतात. पण मित्रांनो, हे जेवढ्या लवकर तुम्हाला समजेल तेवढ्याच लवकर तुम्ही प्रगती कराल. तुम्ही वर्ष बदलताना पाहत आहात, पण मित्रांनो, मी वर्षभरात माणसांना बदलताना पाहिलं आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब म्हणतात आणि सर्व काही असून सुद्धा रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला आयुष्य म्हणतात. मित्रांनो, ज्या व्यक्तीजवळ ताकद नसतानाही तो मनातून हार मानत नसेल तर त्या व्यक्तीला या जगातील कोणतीच ताकद हरवू शकत नाही. मित्रांनो, दिलेलं वचन जर पूर्ण करता येत नसेल तर वचन कुणाला देतही जाऊ नका. तुमचं तर फक्त वचन तुटतं, समोरच्याचं मन आणि विश्वास दोन्ही तुटून जातो. माणूस कितीही गोरा असला तरी त्याची सावली मात्र ही काळीच असते. मी श्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे, पण फक्त मीच श्रेष्ठ आहे हा अहंकार आहे. मित्रांनो, तुमच्या सुखासाठी कोणाकडेही हात जोडू नका, कारण मित्रांनो, तुमचाच वेळ वाया जाईल. माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही. अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव आहे. माणूस जेव्हा प्रयत्न सोडतो तेव्हा तो यशाच्या किती जवळ होता याचीही त्याला कल्पना नसते. मित्रांनो, ज्यांचे स्टेटस, स्टोरी, पोस्ट लोक बघत नाहीत त्यांनी समजून जावं त्यांची लायकी, इज्जत इतरांच्या नजरेत 30 सेकंदाची पण नाही. वाईट दिवस आल्यावर कधीच खचून जाऊ नका आणि चांगले दिवस आल्यावर कधीच घमंड करू नका, कारण मित्रांनो, दोन्ही दिवस जाण्यासाठी आलेले असतात. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ही वेळ पण निघून जाईल, मग ती चांगली असो किंवा वाईट असो. मित्रांनो, यश मिळवणे हे सोपे आहे, कारण ते यश कशाच्या तरी तुलनेत असते. पण समाधान मिळवणं हे महाकठीण आहे, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. जी लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याची सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा. मित्रांनो,
माणसानं माणसात असताना मोबाईल खिशात ठेवून माणसात राहावं. तिथं मोबाईल हातात ठेवून माणसं खिशात ठेवल्यागत वागू नये. लोकांना तुमच्या असण्याने फरक पडतो, अन्यथा तुमच्या नसण्याची लोक हळूहळू सवय करून घेतात. मित्रांनो, सहजता आणि खटाटोप ह्यातलं अंतर एकदा जोखता आलं की हेतूही समजायला लागतात. माणसाला आयुष्यात सगळं काही मिळतं, फक्त मिळवण्याची वेळ तेवढी चुकलेली असते. पण मित्रांनो, प्रयत्न करत राहा. यशस्वी झालात तर घरचे खुश होतील आणि तुम्ही यशस्वी नाही झालात तर गावचे खुश होतील. दुःख आणि त्रास ही अशी प्रयोगशाळा आहे जिथे तुमची क्षमता आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. मित्रांनो, या जगामध्ये 7 अब्जापेक्षा जास्त लोक आहेत. त्यातली मुठभर माणसांची तुमच्याविषयीची मते वाईट असल्यामुळे तुम्ही निराश होऊन तुमचं ध्येय सोडणार आहात का? आपण किती जणांना ओळखतो यापेक्षा ज्यांना ओळखतो त्यांना का ओळखतो याचा विचार केला तर आयुष्य आणखी सोपं होईल, एवढं मात्र नक्की आहे. मित्रांनो, आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्या माणसांची असते त्या माणसांना आयुष्यात काहीच कमी पडत नाही. अहंकार हा सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वाट आहे. मित्रांनो, सुंदर माणूस चांगल्या विचारांचा असतो असं काहीच नाही, पण चांगल्या विचारांचा माणूस मात्र नेहमी सुंदर असतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला बिना रडता तर कांदाही कापता येत नाही. मग हे तर आयुष्य आहे आणि हे आयुष्य सुखातच कसं जाईल? जखमी सिंह कधीच माघार घेत नाही. मित्रांनो, स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं आहे. जेव्हा आपण आपला वेळ एखाद्या व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त देतो तेव्हा समोरच्याला त्याची किंमत राहत नाही. मित्रांनो, आयुष्यात कुठे थांबायचं हे ज्यांना वेळेवर समजतं त्यांना जास्त प्रॉब्लेमला तोंड द्यावं लागत नाही. मोठमोठ्या माणसांची नावं सांगून कामं करून घेण्यापेक्षा मोठमोठ्या लोकांनी तुमच्या एका निरोपावर काम केलं पाहिजे. आणि मित्रांनो, असंच काहीतरी केलं पाहिजे. अंतरात्म्याचा आवाज येणं बंद झाला की मनुष्य सहज खोटं बोलायला लागतो. मित्रांनो, लहानपणी शाळेत असताना वाटायचं की कधी एकदा या तुरुंगातून सुटतोय, पण जेव्हा शाळेतून कायमचं आपण बाहेर पडतो तेव्हा आपल्याला समजतं की खरा स्वर्ग तर आपली शाळाच होती. मित्रांनो, आपले लक्ष साध्य कधीच विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. स्वतःच्या आयुष्याची तुलना इतर कुणाशीही करू नका, कारण मित्रांनो, सगळी फुलं एकाच वेळी फुलत नाहीत. पैसा त्या लोकांकडे जात नाही ज्यांना त्याची गरज असते. पैसा त्यांच्याकडे जातो ज्यांना त्याचा वापर करता येतो. मित्रांनो, सिंहाचा एक गुण आपण घेतला पाहिजे. शिकार मोठी असो किंवा छोटी असो, सिंह पूर्ण ताकदीने शिकार करण्याचा प्रयत्न करतो. कोणी कौतुक करत नाही म्हणून तुम्ही करत असलेलं चांगलं काम कधीच थांबवू नका. मित्रांनो, नाती जिवंतपणी सांभाळा, नंतर कावळ्याला खायला घालून माणूस परत येत नाही. एका मेलेल्या व्यक्तीने किती छान म्हणलं आहे, श्वासासोबत एकटाच चालत होतो. जेव्हा श्वास गेला तेव्हा सर्व सोबत चालत होते. मनुष्य केवळ आपल्या गुणांनी आणि आपल्या कर्मानेच मोठा होतो. उत्तम वस्त्र आणि सौंदर्य असूनही उत्तम गुण नसतील
तर या गोष्टी शेवटी मातीमोल ठरतात. मित्रांनो, आयुष्य आपल्याला रडवण्याचा प्रयत्न करत असतं, पण आपण मात्र हसण्यावरच ठाम राहायचं. जेव्हा भावना बोलकी होते तेव्हाच वेदना हलकी होते. मित्रांनो, प्रत्येक वेळेस मदत म्हणून पैसाच गरजेचा नसतो. सहानुभूतीचे काही शब्द सुद्धा माणसाला खूप मोठा आधार देऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो, या जगात पैशाला किंमत नाही, तर खरी किंमत ही माणसातल्या माणुसकीला आहे. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.